नांदेड ऑनलाईन हब शाखा 2चे थाटात उद्घाटन संपन्न। नमस्कार, लोकआस्था न्यूजमध्ये आपले स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। नांदेड ऑनलाईन हब नीलगेट रोड कला मंदिर नांदेड या शाखा 2चे उद्घाटन माननीय मिलिंद भाऊ देशमुख महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय अमर हनुमंते संस्थापक इझी सॉफ्ट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आणि नांदेड ऑनलाईन हब तसेच माननीय सुरेश देशमुख संस्थापक नांदेड ऑनलाईन हब हे उपस्थित होते। तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री विठ्ठल देशमुख प्रहार जिल्हाध्यक्ष नांदेड, माननीय श्री प्रीतपाल सिंह शाहू प्रहार नगराध्यक्ष, माननीय ॲडव्होकेट धोंडोपंत हनुमंते जिल्हा व सत्र न्यायालय, माननीय श्री संतोष भोसले जिल्हाध्यक्ष भाजपा नांदेड, माननीय श्री सोनूभाऊ खालसा, माननीय श्री प्रल्हाद कदम, माननीय श्री सुभाष मस्के प्राध्यापक तसेच अंबादास देशमुख, गुणाजी नवरे, नागसेन लांडगे, बबन थोरात, कांत भुसेवाड आणि यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी नांदेड ऑनलाईन हब शाखा 2चे संचालक जीवन धर्माजी लांडगे यांनी सर्वांचे आभार मानले। पाहूया याविषयीचा हा वृत्तांत। शहरातल्या सगळ्या कोपऱ्यात शाखा चल भाऊ, खूप खूप शुभेच्छा। ये इकडे आमच्या खाली आहे कप खाय, अरे खाली असं खाऊ नये थोडं खा खा आज नांदेड ऑनलाईन हबचे आम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालेले आहे। ह्या ऑनलाईन हबची या सर्व परिवारातील मित्रातील सर्वांची मिळून ही माझ्या माहितीप्रमाणे 4थी शाखा आहे। त्यांच्या ह्या शाखेला मी माझ्यासोबतील सर्व मान्यवरच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो व या शॉपवर बसणारे या शॉपचे प्रोप्रायटर लांडगे यांनाही या शाखेच्या आजच्या उद्घाटनानिमित्त शुभेच्छा देतो। या ग्रुपच्या नांदेड ऑनलाईन हब या ग्रुपच्या शाखा नांदेड शहरातील कोपऱ्यातील मुख्य ठिकाणी यांच्या शाखा व्हाव्यात अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। यांच्या 4 शाखेच्या लवकरच 40 शाखा व्हाव्या अशा मनस्वी सर्वांच्या वतीनं व माझ्या वतीनं शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज या ठिकाणी आमच्या नांदेड ऑनलाईन हब फ्रँचायझी मॉडेलचे दुसऱ्या शाखेचे उद्घाटन सोहळा आज साजरा झाला आमचा। या ठिकाणी जेवढे काही प्रमुख पाहुणे आले होते त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि जे काही आम्ही इथे सर्व्हिसेस देणार आहोत त्यामध्ये आधार, पॅन, मोबाईल नंबर, मेल आय डी, आधार, पॅन, ऑनलाईनच्या जेवढ्या काही सर्व्हिसेस असतील जसं की सेतू सुविधा, पैसे काढणे भरणे, गावातील लोकांना गावकरी लोकांना जे काही समजा त्यांचा वेळ वाया जात होता आणि पुन्हा त्यांना जे एक्स्ट्रा चार्जेस लागत होते त्यासाठी आम्ही एक अशी संकल्पना तयार केली नांदेड ऑनलाईन हब बद्दल। त्यामध्ये आम्ही टोटल सर्व्हिसेस आणि गव्हर्नमेंटचे जेवढे चार्जेस असतील तेवढेच आम्ही आमच्या या ठिकाणी आमच्या ग्राहक सेवा केंद्रावर घेत आहोत। आम्ही काही दिवसामध्ये आमच्या नांदेड ऑनलाईन हबचे एक सॉफ्टवेअर आणणार आहोत जे सॉफ्टवेअर आपल्याला प्ले स्टोअरला पण अवेलेबल होईल लवकरच। त्यामध्ये तुम्ही फक्त एक रिक्वेस्ट टाकायचं काम आहे। जे काही काम करायचं असेल तुम्हाला, उदाहरणार्थ तुम्हाला पॅन कार्ड काढायचे, आधार कार्ड काढायचे, त्यासाठी आमचं जे काही एजंट असेल प्रतिनिधी आमच्या शाखेचा तो स्वतः तुमच्या घरी येऊन तुमचं जे काही काम असेल ते तुमचं कंप्लीट करून देईल। त्यानंतर आमचे जे काही ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये जे काही गव्हर्नमेंटचे चार्जेस असतील बस तेवढेही चार्जेस असतील, त्याच्या व्यतिरिक्त काही चार्जेस नसतील। आणि आमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये सगळीकडे आमच्या शाखा काही दिवसात ओपन होणार आहेत। जसं की आपण ग्राउंड लेवलला विचार करतो की बा मुंबई, पुणे या ठिकाणाहून फ्रँचायझी आपल्या नांदेडमध्ये, परभणी जे काही लोकलचे असतील, गावं असतील, जिल्हे असतील त्यामध्ये येतात। तर त्याचा विचार करून आम्ही नांदेड ऑनलाईन हबची ब्रँच काही दिवसात पुणे आणि मुंबई या 2 ठिकाणी ओपनिंग करणार आहोत। बस एवढंच बोलतो। आम्ही सर्वांच्या मित्रपरिवाराच्या यांच्या विचारामधून नांदेड ऑनलाईन हब ही संकल्पना निर्माण केलेली आहे। आमच्या संकल्पनेमधून आम्ही सर्व शासकीय सुविधा तसेच शेतकऱ्यांसाठी ज्या योजनांच्या हे आहेत त्या योजनांची सर्व कामे विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग सेंटर किंवा आम्ही भविष्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी एवढं काही करणार आहे की
प्रत्येक गरिबाचा मुलगा आमच्यापासून काउन्सिलिंग सेंटर मार्फत कमीत कमी फी मध्ये चांगल्या कॉलेजला IQ ऍडमिशन मधून किंवा चांगले मार्क घेऊन बाहेर देशात सुद्धा आम्ही मुलांना शिक्षणासाठी पाठवणार आहेत. आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी आम्ही कमी फीस मध्ये चांगलं कॉलेज निवडून देणे किंवा त्याच्यासाठी त्याला ट्रेन करणे, 12वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स करणे, अशा बऱ्याचशा सुविधा आम्ही सॉफ्टवेअर मार्फत आणि आमच्या संकल्पनेमार्फत आम्ही चालू करणार आहेत. आज या माझ्या नांदेड ऑनलाईन हब या शाखेचे उद्घाटन झालेले आहे. तर या आलेल्या सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार करतो.